नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी त्रिकोणमिती संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 भाग 2 हा बघणार आहोत. यामधील सिद्धता आहे 3. तर तुम्हाला यापैकी कोणती एक बाजू घ्यायची आहे. तर आपण इथे डावी बाजू घेऊया. डावी बाजू आहे सेक वर्ग थीटा अधिक कॉसेक वर्ग थीटा. या डाव्या बाजूची किंमत उजव्या बाजू इतकी आणून दाखवायची आहे. तर ही सिद्धता करण्यासाठी आपल्याला जी सूत्र वापरायची आहेत ती आपण इथे डाव्या बाजूला वापरूया. आता डाव्या बाजूला आपण जी सूत्र वापरणार आहे, परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला डाव्या बाजूला सूत्र लिहायचे आहेत. तर पहिलं सूत्र जे आहे ते आपल्याला एकमेकांचे व्यस्त सूत्र. तर इथे सेक थीटा बद्दल आपण सेक थीटा जो आहे तो 1 कॉस थीटा इतका असतो आणि कॉसेक जो आहे कॉसेक थीटा बरोबर 1/साइन थीटा. पहिल्यांदा आपण सेक थीटा बद्दल 1/कॉस थीटा घेऊया. तर इथे कंस टाकावं लागेल कारण त्याचा वर्ग आहे. 1/कॉस थीटा त्या कंसाचा वर्ग. त्याच पद्धतीने कॉसेक थीटाच्या जागी आपल्याला 1/साइन थीटा टाकायचं आहे. इथे 1/साइन थीटा याला सुद्धा कंस टाकावं लागेल कारण याचा सुद्धा वर्ग आहे. आता हा पूर्ण कंसाचा वर्ग असताना इथे एकाचा वर्ग 1 येईल आणि कॉस थीटाचा वर्ग कॉस वर्ग थीटा असा येईल अधिक इथे पूर्ण कंसाचा वर्ग करताना एकाचा वर्ग 1 आणि साइन थीटाचा वर्ग साइन वर्ग थीटा. आता या ठिकाणी या दोघांची बेरीज करताना खाली छेदांचा गुणाकार करायचा आहे आणि वरती तिरकस गुणाकार करायचा आहे. इथे खाली छेदांचा गुणाकार कॉस वर्ग थीटा गुणिले साइन वर्ग थीटा आणि वरती तिरकस गुणाकार इथे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा. आता इथे दुसरं एक सूत्र आपण वापरूया. तर आपल्याला माहिती आहे नित्य समीकरण जे असतं हे जे नित्य समीकरण आहे ते तुम्हाला वर्गांचं माहिती आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 असतो. तर इथे आपण त्याचा वापर करूया. तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा याच्याबद्दल 1 घ्या आणि कॉस वर्ग थीटा गुणिले साइन वर्ग थीटा. आता या स्टेपमध्ये आपल्याला 1 जो आहे या दोघांना आपण घेऊ शकतो म्हणजे 1/ कॉस वर्ग थीटा गुणिले 1/साइन वर्ग थीटा. तर 1/ कॉस थीटा बद्दल आपण सेक थीटा घेऊ शकतो आणि 1/साइन बद्दल कॉसेक घेऊ शकतो. पुन्हा आपण 1/ कॉस बद्दल आपण सेक घेऊया. तर इथे सेक तर इथे कॉसचा वर्ग आहे म्हणून इथे सेकचा वर्ग होईल. सेक वर्ग थीटा गुणिले 1/साइन बद्दल आपण कॉसेक घेणार आहे. तर इथे कॉसेक वर्ग थीटा. ही डावी बाजू आपण जी घेतली होती ती उजव्या बाजू इतकी आणलेली आहे. उजवी बाजू आपली जी आहे एवढीच सेक वर्ग थीटा गुणिले कॉसेक वर्ग थीटा. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि ते संपूर्ण जी सिद्धता दिलेली आहे ती पुन्हा लिहा. सेक वर्ग थीटा अधिक कॉसेक
वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा गुणिले कॉसेक वर्ग थीटा. हे सिद्धता चौथी आहे. कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा बरोबर कॉसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. आता ही सिद्धता आपल्याला सिद्ध करताना याची आपण डावी बाजू घेऊया. तर डावी बाजू कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा. आता आपल्याला इथे जी सूत्र वापरायची आहेत ती आपण इथे डाव्या बाजूला, तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये इथे डाव्या बाजूला करायचं आहे. तर पहिलं जे सूत्र वापरायचे आपल्याला नित्य समानता. तर यामध्ये नित्य समानता काय असते, तर इथे कॉट आणि टॅन ची नित्य समानता आपण घेऊया. तर त्यामधलं पहिलं नित्य समानता आहे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक बदल करू शकता. निस्ता जर तुम्हाला टॅन वर्ग थीटा पाहिजे असेल तर ह्या सूत्रामध्ये आपण बदल करूया. टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा वजा 1. त्यानंतर दुसरं नित्य समानता सूत्र इथे वापरायचं आहे तुम्हाला. कॉट वर्ग थीटा अधिक 1 बरोबर कॉसेक वर्ग थीटा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉट बद्दल किंमत टाकायची, म्हणून यात बदल करायचा. कॉट वर्ग थीटा बरोबर कॉसेक वर्ग थीटा वजा 1. आता ह्या ज्या आपल्या किमती आहेत भेटलेल्या त्या आपण इथे तर कॉट वर्ग थीटा जागी तुम्हाला कॉसेक वर्ग थीटा वजा 1 आणि टॅन वर्ग थीटा जागी सेक वर्ग थीटा वजा 1 हा बदल करायचा आहे. तर हा बदल करूया आपण. तर इथे कॉट वर्ग थीटा जागी कॉसेक वर्ग थीटा वजा 1. आता याच्या जागी आपण ही किंमत टाकली म्हणून याला कंस टाका वजा, कारण वजा असल्यावर चिन्ह बदलतात म्हणून इथे टॅन वर्ग थीटाची किंमत इथे कंसात घेऊया. सेक वर्ग थीटा वजा 1. सेक वर्ग थीटा वजा 1 आणि टॅन वर्ग थीटा जागी सेक वर्ग थीटा वजा 1 ही कंसात टाकलेली आहे, कारण इथे दोघांमध्ये वजाबाकी आहे. तर हा जो बदल आहे तो व्यवस्थित करा. तर इथे कॉसेक वर्ग थीटा वजा 1. आता ह्या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे तर कंसातली चिन्ह बदलतात. इथे अधिक आहे त्याचं वजा होईल सेक वर्ग थीटा आणि हा वजा 1 आहे तो अधिक होईल. तर हा बदल करायला विसरू नका. आता इथे हा वजा 1 आणि हा अधिक 1 हा एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणून कट होईल. तर राहील कॉसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. तर अशा प्रकारे आपली उजवी बाजू येईल. मग इथे म्हणावं लागेल उजवी बाजू कॉसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. म्हणून दोन्ही बाजू आपल्या समान झालेल्या आहेत. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही बाजू समान करून दाखवल्या. जो प्रश्न होता तो तसाच घेऊया आपण. कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा बरोबर कॉसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा आणि हे सिद्ध होईल. अशा प्रकारे ही सिद्धता तुम्ही करू शकता. सिद्धता क्रमांक 5. टॅनचा चौथा घात थीटा अधिक टॅनचा वर्ग थीटा बरोबर सेकचा चौथा थीटा वजा सेकचा वर्ग थीटा.
आपण डावी बाजू घेऊया. तर टॅन चौथा थीटा अधिक टॅन वर्ग थीटा. टॅन वर्ग थीटा हा सामायिक काढायचा आहे. तर इथे आपण दोघांमधून टॅन वर्ग थीटा हा सामायिक किंवा कॉमन काढूया. तर इथे चौथ्या घातातून 2 घात इथे जर आले तर इथे टॅन वर्ग थीटा राहील अधिक इथे टॅन वर्ग थीटा पूर्णपणे बाहेर आला तर इथे 1 राहील. आता इथे आपल्याला एक सूत्र वापरायचे आहे. ते सूत्र इथे डाव्या बाजूला घेऊया आपण. नित्य समानता सूत्र जे आहे ते वापरणार आहे. त्यामधलं कोणतं सूत्र? तर इथे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. टॅन वर्ग थीटा अधिक 1 हा जर काढला तर त्या जागी सेक वर्ग थीटा येईल. तर इथे टॅन वर्ग थीटा इथे कंसामध्ये हे जाईन पूर्णपणे आणि त्या जागी सेक वर्ग थीटा येईल. आणि फक्त टॅन जर आपल्याला टॅन वर्ग थीटा पाहिजे असेल तर सेक वर्ग थीटा वजा 1. आता आपण जर उजव्या बाजूचा विचार केला तर इथे कोणत्याही बाजूला इथे टॅन नाही, फक्त सेक आलेला आहे. मग इथे ह्या टॅन वर्ग थीटा अधिक 1 बद्दल आपण सेक वर्ग थीटा या सूत्रानुसार घेतला आणि दुसऱ्या सूत्रानुसार टॅन वर्ग थीटा जागी आपण पुन्हा सेक वर्ग थीटा वजा 1 जेणेकरून टॅन हा निघून जाईल आणि त्या जागी सेक येईल. तर इथे आपण सेक वर्ग थीटा वजा 1 ह्या टॅन बद्दल घेतलेला आहे आणि हा सेक वर्ग थीटा तसाच राहील. आता तुम्हाला जर उजवी बाजू आणायची असेल तर ह्या सेक वर्ग थीटाने पुन्हा जर तुम्ही गुणलं तर पहिल्यांदा सेक वर्ग थीटाने सेक वर्ग थीटाला जर गुणलं तर दुसरा घात आणि दुसरा घात तर घातांकाची बेरीज होईल. 2 आणि 2 4 थीटा. तर सेक चौथा थीटा येईल वजा सेक वर्ग थीटा गुणिले 1 तर सेक वर्ग थीटा. तर या पद्धतीने आपण डाव्या बाजूला उजव्या बाजू इतकी आणलेली आहे. तर उजवी बाजू इतकीच आहे. उजवी बाजू आहे सेक चौथा थीटा वजा सेक वर्ग थीटा. तर अशा प्रकारे आपली डावी बाजू आणि उजवी बाजू समान आलेली. मग इथं म्हणूया डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि दोन्ही बाजू समान आल्या म्हणून आपण पुन्हा ते आपल्याला जे सिद्धता दिलेली आहे ती पुन्हा लिहून घेऊया. टॅन चौथा थीटा अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक चौथा थीटा वजा सेक वर्ग थीटा आणि हे सिद्ध होईल. सिद्धता क्रमांक 6 1/1 वजा साइन थीटा अधिक 1/1 अधिक साइन थीटा बरोबर 2 सेक वर्ग थीटा. आता ही सिद्धता आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण याची डावी बाजू निवडूया. तर डावी बाजू आपल्याला जी दिलेली 1/1 वजा साइन थीटा अधिक 1/1 अधिक साइन थीटा. आता आपल्याला काय करायचं आहे? इथे छेदांचा गुणाकार करायचा आहे आणि वरती तिरकस गुणाकार करायचा आहे. 1 अधिक साइन थीटानी 1 ला गुणल्यानंतर 1 अधिक साइन थीटा तसाच राहील. आता इथं अधिक असल्यामुळे काय बदल होणार नाही म्हणून इथे 1 ने गुणल्यानंतर हा अधिक 1 वजा साइन थीटा तसाच राहील. वजा असेल तर मग कंस टाकून घ्या. आता खाली छेदांचा गुणाकार 1 वजा साइन थीटा त्यानंतर दुसऱ्या कंसात 1 अधिक साइन थीटा. आता इथे
साइन थिटा जो आहे हा अधिक आहे आणि हा वजा आहे, त्यामुळे तो एकमेकाच्या विरुद्ध असल्यामुळे कट होईल. मग इथे 1 अधिक 1, 1 आणि 1 2 झाला. आता इथे तुम्हाला एक सूत्र वापरायचं आहे. आता इथे खाली जे छेदांचा गुणाकार आहे तिथे जर तुम्ही पाहिलं तर इथे नीट लक्षात ठेवा, x अधिक y हा अधिकने असेल आणि दुसऱ्या कंसात x वजा y असेल. तीच पदं जर एकदा बेरजेने असतील आणि एकदा वजाबाकीने असतील तर ह्या दोन्ही कंसांचा गुणाकार पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असा येतो. हा 1 आणि हा 1 हा साइन थिटा, हा साइन थिटांमध्ये वजा आहे, अधिक आहे, म्हणजे एकदा अधिक आणि एकदा वजा असेल तर इथं पहिल्याचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग 1 वजा साइन वर्ग थिटा. आता इथे हे पहिलं सूत्र होतं आपण वापरलं. आता दुसरं सूत्र वापरूया, नित्य समानता सूत्र. नित्य समानता सूत्रामध्ये आपल्याला साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असतो. आता जर आपल्याला कॉस वर्ग थिटा एका बाजूला ठेवला तर 1 वजा साइन वर्ग थिटा असा होईल. आता इथे 1 वजा साइन वर्ग थिटा याच्याबद्दल आपण कॉस वर्ग थिटा घेऊ शकतो. म्हणून इथे 2 छेद 1 वजा साइन वर्ग थिटा बद्दल आपण कॉस वर्ग थिटा घेऊया. आता इथे 2 वेगळा करायचा आहे, 1 छेद कॉस वर्ग थिटा वेगळा करायचा. आपल्याला माहिती आहे की एकमेकांचे व्यस्त सूत्र. आता कॉसच्या व्यस्त सेक असतो, म्हणून इथे सेक थिटा जर पाहिजे असेल तर 1 छेद कॉस थिटा असतो, म्हणून 1 छेद कॉस थिटा बद्दल सेक थिटा येईल, पण इथे वर्ग आहे म्हणून त्याचा वर्ग होईल. मग इथे 2 आणि 1 छेद कॉस वर्ग थिटा बद्दल सेक वर्ग थिटा येईल. आता आपली डावी बाजू जी आहे ती उजव्या बाजू इतकी आली, म्हणून इथे उजवी बाजू म्हणूया. तो उजवी बाजू काय होती, 2 सेक वर्ग थिटा. आता डावी बाजू आणि उजवी बाजू समान झाली, म्हणून इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजूला उजवी बाजू समान आलेली आहे, म्हणून पुन्हा जे दिलेली सिद्धता आहे ती खाली लिहा. 1 छेद 1 वजा साइन थिटा अधिक 1 छेद 1 अधिक साइन थिटा बरोबर 2 सेक वर्ग थिटा. हे सिद्ध होईल. हे सिद्ध. 7वी सिद्धता जी आहे ती सेकचा 6वा x अधिक टॅन 6वा x बरोबर 1 अधिक 3 सेक वर्ग x गुणिले टॅन वर्ग x. आता इथे पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर नीट लक्षात ठेवा, इथे वजा चिन्ह आहे, वजाच्या ऐवजी अधिक दिलेले आहे, तर इथे वजा घेतलं तरच ही सिद्धता पूर्ण होऊ शकते. तर याची डावी बाजू बरोबर डावी बाजू आहे सेक 6वा x वजा टॅनचा 6वा x. तर यामध्ये सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. तर ते सूत्र काय आहे ते इथे मी एका बाजूला लिहितो आहे. तर पहिलं सूत्र आहे, जर a चा घन असेल वजा b चा घन असेल, जर 2 घनांची वजाबाकी असेल किंवा 2 घनांची बेरीज असेल तर सूत्र ह्याच पद्धतीने वापरायचं आहे. सध्या इथे वजाबाकी आहे असं लक्षात ठेवा. तर 2 घनांची वजाबाकी असेल तर ह्यांची घनमुळे, तर a वजा b ही घनमुळे ज्या पद्धतीने वजाने असेल तर वजाने, अधिकने असेल तर अधिकने, जसे चिन्ह दिलं असेल त्याच पद्धतीने जोडा. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग, त्यानंतर
इथे जे मध्ये चिन्ह असेल त्याच्या विरुद्ध चिन्ह आणि या दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हे सूत्र आपण याच्यामध्ये वापर करूया. इथे कसं वापर करता येईल, तर इथे हा 6वा आहे, तर याचा घन करताना इथे सेक वर्ग एक्सचा तिसरा घात. तर इथे 2 गुणिले 3, 3 दुने 6, घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार येतो. मग इथे 2 घ्यायचा आणि इकडे बाहेर 3, म्हणजे इथे हे सूत्र वापर करता येईल आपल्याला. वजा इथं सुद्धा तसंच टॅन वर्ग एक्स त्याचा तिसरा घात, तिथे 3 दुने 6. इथे ह्या सूत्राच्या प्रमाणे इथे त्यांची घनमुळे घ्या. तर इथे सेक वर्ग एक्स हे कंसातलं हे त्याचं घनमूळ आहे, वजा टॅन वर्ग एक्स. तर ही कंसातली पदं जी घन सोडून ही जी पदं आहेत ती एका कंसात घेतली. आता दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग, तर इथे सेक वर्गाचा वर्ग करायचा, म्हणजे इथे सेकचा चौथा घात, म्हणजे वर्गाचा वर्ग त्याचा 2 दुने 4, इथे चौथा घात येईल. त्यानंतर इथे मध्ये जे चिन्ह असेल त्याच्या विरुद्ध चिन्ह घ्या, इथं अधिक येईल. आता या दोघांचा गुणाकार, इथे सेक वर्ग एक्स त्याला गुणिले टॅन वर्ग एक्स. त्यानंतर अधिक इथं पहिल्या पदाचा वर्ग केला, दोघांचा गुणाकार, आणि इथं दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे इथं टॅन वर्गाचा वर्ग, म्हणजे इथं टॅनचा चौथा एक्स, असा हा कंस पूर्ण होईल. आता इथे हे लक्षात ठेवा, दुसरं सूत्र आहे तुमचं नित्य समानता. तर नित्य समानता काय आहे, तर इथे टॅन वर्ग एक्स. आता आपण सहसा थीटामध्ये वापरतो, तर इथे एक्स आलेला आहे म्हणून इथे एक्स येतो. टॅन वर्ग एक्स अधिक 1 बरोबर सेक वर्ग एक्स. तर याच्यामध्ये आपल्याला सेक वर्ग एक्स आणि वजा आलेला आहे टॅन वर्ग. तर इथे हा टॅन वर्ग पक्षांतर केला तर इथे 1 राहील, बरोबर सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स. तर अशा प्रकारे जर सेक वर्ग एक्स आणि टॅन वर्ग एक्स यांची वजाबाकी घेतली तर ती 1 येते, म्हणून इथे ह्या कंसाबद्दल 1 येईल. आता हा जो दुसरा कंस आहे तो तसाच राहील, सेकचा चौथा एक्स अधिक सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स अधिक टॅनचा चौथा एक्स. आता व्यवस्थित लक्षात ठेवा, एक स्टेप इथे बदल करायचा आहे. आता तो बदल काय करायचा आहे, तर त्यासाठी सूत्र लक्षात ठेवा. जर ए चा वर्ग असेल, अधिक असेल, वजा असेल, इथे जर अधिक घेतला तर अधिक, वजा घेतला तर वजा. तर इथे वजा 2ab अधिक बी वर्ग असं जर असेल तर हा विस्तार आहे, तर तो कोणाचा विस्तार आहे, तर इथे या पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं आहे, मधल्याचं चिन्ह, आणि दुसऱ्या पदाचं वर्गमूळ, त्या कंसाचा वर्ग केला तर ए वजा बी चा जर वर्ग केला तर ते एवढा येईल. आता हा बदल कसा करायचा नीट लक्षात ठेवा. इथे सेक चौथा एक्स, आता आपण इथे हा 1 आहे तर तो कसा घेणार आहे नीट लक्षात ठेवा. इथे वजा 2 हे मधलं पद घ्या, सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. आता इथे आपण वजा 2 घेतलेला आहे, पण आपल्याकडे 1च होता. मग आता ह्या 1 ची किंमत आपल्याला बदलायची नाही, म्हणून इथे अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. आता याच्यामध्ये 3 मधून 2 गेल्यानंतर 1च उरतो, म्हणजे यामध्ये आपण जो बदल केलेला आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. अधिक हा शेवटचा टॅन चौथा एक्स आणि कंस पूर्ण. आता इथे पुढे स्टेप लक्षात ठेवा, सेक चौथा एक्स ऋण 2 सेक वर्ग एक्स
गुणिले टॅन वर्ग एक्स. ह्या पदाला पूर्ण वर्ग म्हणजे ह्या सूत्राचा वापर करण्यासाठी इथे जो शेवटचा अधिक टॅन चौथा एक्स आहे तो घेतला आणि हे 3 शेवटी टाकले आहे. 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स कंस पूर्ण. आता या पुढची स्टेप जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. हे जे आपण तयार केलेलं आहे हे पूर्ण वर्ग ह्या सूत्रानुसार बसतं. इथे सेकचा चौथा घात आहे म्हणजे सेक वर्गाचा वर्ग आहे, तर हे वर्ग वजा 2 आणि हे जी पद आहेत मध्ये येईन आणि इथे टॅनचा चौथा टॅन वर्गाचा वर्ग आहे म्हणजे ह्या सूत्रानुसार आपण त्याचं रूपांतर करूया. तर इथे पहिल्या जो चौथा आहे त्याचं आपण सेक वर्ग एक्स घेऊया, मधल्याचं चिन्ह घेऊया, त्यानंतर शेवटचं जे पद आहे त्याचं वर्गमूळ घेऊया. टॅनचा चौथा घात आहे त्याचं वर्गमूळ टॅन वर्ग एक्स त्या कंसाचा वर्ग. तर ह्याचा विस्तार केला तर हा संपूर्ण येईल. त्यानंतर अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. आता इथे नित्य समानता सूत्र जे आहे तुमचं हे जे आपण तयार केलेले ते पुन्हा इथं तुम्ही वापरू शकता. तर इथे सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स बरोबर 1 असतो. सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स त्याबद्दल 1 येईल आणि त्याचा वर्ग अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स म्हणजेच इथे एकाचा वर्ग 1 राहील अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. अशा प्रकारे आपली जी डावी बाजू आहे ती उजव्या बाजू इतकी आलेली आहे. मग इथं म्हणूया उजवी बाजू. तर उजवी बाजू ही एवढीच आहे. 1 अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. त्यामुळं डावी बाजू बरोबर उजवी बाजू या पद्धतीने म्हणून इथं म्हणूया सेक 6 एक्स वजा टॅन 6 एक्स बरोबर 1 अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स हे सिद्ध. 8 क्रमांकाची सिद्धता टॅन थीटा छेदाला सेक थीटा अधिक 1 बरोबर सेक थीटा वजा 1 छेदाला टॅन थीटा. आता ही सिद्धता सोडवण्यासाठी आपण याची डावी बाजू घेऊया. तर डावी बाजू आहे टॅन थीटा छेदाला सेक थीटा अधिक 1. इथं म्हणूया आपण छेदाचे जो छेद आहे त्या छेदाची आपल्याला अनुबद्ध जोडी घ्यायची आहे. तर अनुबद्ध जोडी म्हणजे काय, तर ही तर जे हे दोन्ही अधिकने जोडलेले आहेत तर त्याची अनुबद्ध जोडी म्हणजे वजा घ्यायची आहे. तर इथे छेदाची अनुबद्ध जोडी घेऊ. आता ही अनुबद्ध जोडी कशी घ्यायची ती व्यवस्थित लक्षात ठेवा. वरती टॅन थीटा तसा ठेवला, छेदाला हा जो सेक थीटा आहे अधिक 1. तर ह्याची अनुबद्ध जोडी जी आहे त्यांनी ह्याची अनुबद्ध जोडी कशी घ्यायची आहे, तर इथं अधिक आहे तर इथं वजा घ्या सेक थीटा वजा 1. इथं छेदाला जर ह्या संख्येने गुणत असन तर अंशाला सुद्धा त्या संख्येने गुणलं तर ह्या मूळ अपूर्णांकामध्ये फरक पडणार नाही. आपण अंशाला गुणूया वजा 1. तर अंशाला आणि छेदाला ह्या अनुबद्ध जोडीने आपण गुणायचं आहे. तर मग काय होईल, टॅन थीटा गुणिले सेक थीटा वजा 1
आता इथे ही जी अनुबद्ध जोडी घेतलेली आहे, स्टेप करूया. तर ही जी अनुबद्ध जोडी आहे तर त्याचं काय करायचं आहे तुम्हाला, तर जर तुमच्याकडे ए अधिक बी असेल आणि ए वजा बी असेल तर तीच पदं एकदा अधिकने आणि एकदा वजाने असतील तर इथे पहिल्या पदाचा वर्ग असतो वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर इथे सेक थीटा अधिक 1 वजा 1. तर इथे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे सेक वर्ग थीटा वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, इथं दुसरं पद 1 आहे त्याचा वर्ग, एकाचा वर्ग 1. तर इथे दुसरं सूत्र वापरूया आपण, नित्य समानता. तर नित्य समानता काय असतं, तर टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. आता आपल्याला इथे सेक वर्ग थीटा वजा 1 आहे म्हणून इथे टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा हा 1 अधिक आहे, इकडे आल्यावर वजा होईल. तर इथे हे सेक वर्ग थीटा वजा 1 च्या जागी आपल्याला टॅन वर्ग थीटा घेता येईल. मग इथे टॅन थीटा वरचा तसा ठेवूया, सेक थीटा वजा 1 आणि खाली छेदाला इथे सेक वर्ग थीटा वजा 1 बद्दल आपण टॅन वर्ग थीटा घेऊया. आता लक्षात ठेवा की इथे टॅन थीटा आहे, इथे टॅन वर्ग थीटा आहे, भाग दिला तर वरचा टॅन थीटा आणि खाली टॅन वर्ग थीटा मधला एक टॅन थीटा शिल्लक राहील. तर इथे सेक थीटा वजा 1 आहे म्हणजे इथे टॅन थीटा राहील. आता इथे डावी बाजू जी आहे ती उजव्या बाजू इतकी आलेली, तर आपली उजवी बाजू एवढीच आहे, उजवी बाजू सेक थीटा वजा 1 छेदाला टॅन थीटा. तर इथं दोन्ही बाजू सारख्या आलेल्या आहेत म्हणून इथं म्हणावं लागेल डावी बाजू बरोबर उजवी बाजू. अशा प्रकारे आपण ही पूर्ण सिद्धता खाली घेऊया. टॅन थीटा छेदाला सेक थीटा अधिक 1 बरोबर सेक थीटा वजा 1 छेदाला टॅन थीटा आणि हे सिद्ध होईल. 9 क्रमांकाची सिद्धता आहे टॅन तिसरा थीटा वजा 1 टॅन थीटा वजा 1 बरोबर सेक वर्ग थीटा अधिक टॅन थीटा. तर आपल्याला डावी बाजू घ्यावी लागेल. तर इथे डावी बाजू बरोबर टॅन तिसरा थीटा वजा 1 छेदाला टॅन थीटा वजा 1. इथे उजव्या बाजूला आपण सूत्र घेऊया. तर पहिलं सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. पहिलं जे सूत्र आहे जे अगोदरच्या सिद्धतेमध्ये झालेलं आहे की ए चा घन असेल वजा बी चा घन असेल तर सूत्र आहे इथे दोघांची घनमुळे एका कंसात, त्यानंतर या कंसावरून लक्षात ठेवा पहिल्या पदाचा वर्ग, इथे मध्ये जे चिन्ह असेल त्याच्या विरुद्ध चिन्ह, दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर ह्या सूत्राचा वापर आपण इथे करूया. तर इथे टॅन थीटा चा घन वजा 1 चा घन एकच असतो छेदाला टॅन थीटा वजा 1. ह्या सूत्राप्रमाणे करूया आपण. तर इथे पहिल्या कंसामध्ये त्यांची घनमुळे घेऊया. इथं टॅन थीटा वजा 1 जे चिन्ह आहे त्या चिन्हाप्रमाणे इथं घनमुळे घ्यायचे. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे इथे टॅन वर्ग थीटा, इथं जे चिन्ह असेल त्याच्या विरुद्ध चिन्ह अधिक दोघांचा गुणाकार टॅन थीटा आणि एकाचा वर्ग 1 अधिक छेदाला इथे टॅन थीटा वजा 1. इथे टॅन थीटा वजा 1 आणि टॅन थीटा वजा 1 हा आपण कॅन्सल केलेला आहे. राहिला टॅन वर्ग थीटा. हे टॅन थीटा अधिक 1 आहे तर इथे 1 पुढे घेतो, अधिक 1 अधिक टॅन थीटा
फक्त इथे बेरीज क्रमनिरपेक्ष असते तर इथे एक पुढे घेतलं आहे. आता इथं आपल्याला नित्य समीकरणामध्ये सूत्र माहिती आहे की नित्य समानता तर काय आहे, टॅन वर्ग थीटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थीटा. आता इथे टॅन वर्ग थीटा अधिक 1 बद्दल आपल्याला सेक वर्ग थीटा घ्यायचा आहे. तिथे सेक वर्ग थीटा अधिक टॅन थीटा. तर अशा प्रकारे आपली उजवी बाजू जेवढी आहे तेवढी डावी बाजू आलेली. उजवी बाजू सेक वर्ग थीटा अधिक टॅन थीटा आणि दोन्ही बाजू समान आलेल्या आहेत म्हणून इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि ती जी सिद्धता आपल्याला दिलेली आहे ती खाली परत घ्या. टॅनचा तिसरा थीटा वजा 1 छेदाला टॅन थीटा वजा 1 सेक वर्ग थीटा अधिक टॅन थीटा आणि हे सिद्ध झालेलं आहे. यामधील 10वी जी सिद्धता आहे त्याच्या स्टेप इतर ज्या सिद्धता आलेल्या आहेत त्यापेक्षा एकदम वेगळ्या आहेत. आतापर्यंत आपण डावी बाजू घेऊन ती उजव्या बाजू इतकी आणलेली आहे, परंतु ही जी 10वी सिद्धता आहे याच्यामध्ये कोणतीही बाजू घ्यायची नाही. डावी बाजू उजव्या बाजू इतकी आणायची नाही किंवा उजवी बाजू डाव्या बाजू इतकी आणायची नाही. ही 10वी सिद्धता सिद्ध करण्यासाठी स्टेप लक्षात ठेवा. याच्यामध्ये इथे नित्य समानता तर नित्य समानता सूत्र साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता ह्यामध्ये आपल्याला कॉस वर्ग थीटा एका बाजूला जर ठेवला तर इथे 1 वजा साइन वर्ग थीटा. तर डाव्या बाजूला इथे काय सूत्र वापरायचे, जर ए चा वर्ग असेल वजा बी चा वर्ग असेल हे पहिलं सूत्र वापरेल. त्याचं आहे ए अधिक बी आणि ए वजा बी. दोन वर्गांची वजाबाकी असेल ते एकदा अधिकने एकदा वजाने ह्या सूत्राचा इथे वापर करता येईल. तर इथे 1 चा वर्ग 1 असतो आणि साइनचा वर्ग तर ह्यांची वर्गमुळे आपल्याला एकदा अधिकने आणि एकदा वजाने जोडावं लागतील. तर इथे 1 अधिक साइन थीटा ही वर्गमूळ आहेत, एकदा अधिकने आणि 1 वजा साइन थीटा. इकडे कॉस वर्ग जो आहे त्याचे दोन भाग करायचे, कॉस थीटा गुणिले कॉस थीटा. हा वजाचा इकडे आणायचा आहे, ही स्टेप लक्षात ठेवा. म्हणून इथे म्हणावं लागेल कॉस थीटा छेदाला हा वजाचा आणा 1 वजा साइन थीटा बरोबर इकडे 1 अधिक साइन थीटा छेदाला इथे एक जो कॉस थीटा राहिलेला आहे इथे गुणिले आहे, कॉस थीटा इथे गुणिले आहे, हे पक्षांतर केल्यानंतर तो भागिले होईल कॉस थीटा. ही स्टेप अतिशय महत्त्वाची, ही स्टेप लक्षात ठेवा. याच्यामध्ये गडबड झाली तर सिद्धता तुमची पुढे गडबड होऊ शकते. आता तुम्हाला याच्यामध्ये एक गुणधर्म वापरायचा, तर समान गुणोत्तर सिद्धांत नुसार. आता हा समान गुणोत्तर सिद्धांत काय सांगतो तर तुम्ही 9वीला शिकलेला आहात गुणोत्तर प्रकरणामध्ये. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी अशी ही 4 पदं प्रमाणात असतील तर हा पहिला अपूर्णांक आपण ह्यातून वजा करू शकतो किंवा अधिक करू शकतो. तर ते कसे स्टेप करायचे आहे तर ह्याचं आपण रूपांतर असं करू शकतो, ह्या दोघांची वजाबाकी करू शकतो आपण. तर इथे ए वजा सी आणि जसं वरती या दोघांची वजाबाकी केली तशीच खालच्या ह्या छेदांची वजाबाकी करावं लागेल.
तर ह्या गुणोत्तराची किंमत बदलत नाही. तर ह्या पद्धतीचे आपण समान गुणोत्तर सिद्धांत इथे आपण वापर करूया. तर इथे समान गुणोत्तर सिद्धांतानुसार आपण काय करूया, तर हा पहिला तसा ठेवूया, कॉस थीटा छेदाला 1 वजा साइन थीटा बरोबर आपण 1 अधिक साइन थीटा हा जो आहे त्यामधून हा जो अंश आहे तो वजा करूया. तर या वरच्या अंशातून हा वरचा अंश जो आहे तो वजा केला, तर खालच्या छेदातून सुद्धा हा कॉस थीटा मधून हा वजा करावा लागेल. तर इथं कंस टाकून घ्या, कारण इथे वजा असताना चिन्ह बदलेल. आता 1 अधिक साइन थीटा वजा कॉस थीटा आणि कॉस थीटा वजा सेन, तर ह्यात चिन्ह बदलेन. हे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, तर इथं अधिक 1 आहे तो वजा 1 होईल आणि इथं वजा साइन आहे त्याचा अधिक साइन होईल, तर साइन थीटा. आता यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, सिद्धताची डावी बाजू आहे साइन थीटा वजा कॉस थीटा अधिक 1 छेदाला साइन थीटा अधिक कॉस थीटा वजा 1. आता आपल्याला हे जे मिळालेलं आहे याच्यामध्ये हा साइन थीटा वजा कॉस थीटा अधिक 1 आपण हा घेऊ शकतो सरळ. त्यानंतर साइन थीटा अधिक कॉस थीटा वजा 1, तर हे आपण त्या पद्धतीने तयार करू. साइन थीटा त्यानंतर वजा कॉस थीटा, याच्यामध्येच फक्त जे पुढं मागं झालेलं आहे ते सरळ करून घ्या, अधिक 1. हा जो साइन थीटा सुरुवातीला घेतल्यानंतर वजा कॉस थीटा आणि अधिक 1. त्यानंतर इथं सुद्धा आपण जी डावी बाजू दिलेली त्या पद्धतीने इथे साइन थीटा अधिक कॉस थीटा हा वजा 1 आहे तो शेवटी टाकूया. तर ही डावी बाजू झाली. तर डावी बाजू जे आपली जेवढी दिली होती तशी सेम झालेली आहे, तर ही तशी तयार करून घेतली. आता आपल्याला उजव्या बाजूला आणावं लागेल. तर इथे स्टेप लक्षात ठेवा तुम्हाला, हा जो कॉस थीटा आहे छेदाला 1 वजा साइन थीटा, तर ह्याच्यामध्ये हा जो वरचा अंश आहे आणि खालचा छेद आहे, तर आपल्याला जर उजवी बाजू तेवढे आणायचे असेल तर हा कॉस थीटा नको आहे, तर इथे 1 पाहिजे, तर इथे 1 छेद कॉस थीटा ही स्टेप लक्षात ठेवा. जर वरती इथे अंशाला 1 छेद कॉस थीटाने गुणलं तर खालच्या छेदाला सुद्धा त्यानेच गुणावं लागेल 1 छेद कॉस थीटा. जर 1 छेद कॉस थीटा यांनी जर कॉस थीटाला गुणलं तर हा छेदाचा आणि अंशाचा जाईन, म्हणजे वरती 1 राहील. तसंच खाली छेदाला या 1नी या अंशाला गुणलं तर हा 1 वजा साइन थीटा आणि छेदाला कॉस थीटा, किंवा वेगवेगळं गुणलं तरी चालेल नाही. आता आपल्याला फक्त ही उजव्या बाजू इतकी आणायची आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 छेदाला हा कॉस थीटा हा दोघांचा आहे, तर इथे एकाला देऊ शकता 1 छेद कॉस थीटा वजा साइन थीटा छेद कॉस थीटा, आणि ही बाजू आपण एक तयार करून घेतली. आता इथे आपण एकमेकांचे जे व्यस्त सूत्र आहेत त्यामध्ये आपण इथे सूत्र वापरू शकतो तिसरं, की सेक थीटा बरोबर 1 छेद कॉस थीटा असतो, आणि याच्यामध्ये चौथं सूत्र वापरा, टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा असतो. मग इथे वरचा 1 तसाच ठेवूया आपण. छेदाला 1 छेद कॉस थीटा बद्दल सेक थीटा घेतला आपण, वजा साइन थीटा छेद कॉस थीटा बद्दल टॅन थीटा येईल. अशा प्रकारे आपण उजवी बाजू जी आहे ती इथं आणलेली आहे आणि डावी बाजू जी आहे ती इथं आहे. आता हे शेवटी आपण जी जशी बाजू दिली होती तसंच घेऊया. म्हणून इथे साइन थीटा
वजा कॉस थीटा अधिक 1 छेदाला साइन थीटा अधिक कॉस थीटा वजा 1. ही डावी बाजू होती, ती फक्त या बाजूला घेतली आणि उजवी बाजू त्या पलीकडे तसे टाकूया आपण. सेक थीटा वजा टॅन थीटा. आणि आता आपल्या हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि इथं म्हणावं लागेल शेवटी हे सिद्ध.